मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या विरोधामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आता चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळतात आणि आज मुंबईमध्ये नारायण राणे हे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। त्यामुळे पत्रकार परिषदेमधून नेमकी काय भूमिका राणे मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। अधिसूचना रद्द करावी अशी मागणी सध्या नारायण राणे करतात आणि त्यामुळे हीच भूमिका राणेंनी घेतलेली आहे। राज्य सरकारच्या निर्णयाला नारायण राणे यांनी हा विरोध दर्शवलेला बघायला मिळतोय। तर सरकारच्या निर्णयाने असंतोष निर्माण होईल असं सुद्धा राणे म्हणतात। आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, काय अधिकची माहिती आहे? वेगळी भूमिका मांडताना राणे दिसतात आणि आज पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। यामिनी जो मराठा आरक्षणासंदर्भात जी.आर. काढण्यात आलाय, खरं तर याची अंमलबजावणी अजून झालेली नाही। मात्र जो जी.आर. काढण्यात आलाय यामध्ये सगळे सोयऱ्यांना देखील कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। त्यांनी तसं आपल्या भाषणात देखील म्हटलं आणि त्याला अनुसरून नारायण राणे यांनी एक्स पोस्ट करत आपलं जे मत आहे ते मांडलंय। त्यांचं देखील असं म्हणणं आहे की हा जो राज्य सरकारने निर्णय घेतलाय या राज्य सरकारच्या निर्णयाशी मी सहमत नाही आणि हा जो निर्णय या निर्णयाला माझा पाठिंबा देखील नाही असं त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर ऐतिहासिक पारंपरिक जे मराठा समाज आहे यांच्यामध्ये एक नाराजी निर्माण होईल यामुळे आणि राज्यात असंतोष निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल अशी मत नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत यांनी व्यक्त केलं आहे। मात्र आपण दुसरीकडे पाहिलं तर छगन भुजबळ यांनी देखील ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो जी.आर. पाठवला होता या जी.आर. नंतर छगन भुजबळ यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं होतं की यापुढे ओबीसी समाजामधील काही लोक आहेत ती या जो जी.आर. आहे या संदर्भातला हरकतीचा मुद्दा मांडतील आणि त्यामुळे आता खरं तर मराठा आरक्षणाचा जो जी.आर. आलाय या जी.आर.वर अद्यापही कोणती अंमलबजावणी झाली नाही। मात्र जो जी.आर. काढण्यात आलेला आहे या जी.आर.मुळे सरकारला घरचा आहेर दिलेला या दोन नेत्यांनी आपल्याला पाहायला मिळत आहे। यामिनी अगदी धन्यवाद चेतन या सगळ्या अपडेटसाठी। त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे।